श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या चॅनलवर स्वागत आहे. आता 15 ऑक्टोबरला घटस्थापना आहे आणि त्या दिवसापासून शारदीय नवरात्र हे सुरू होणार आहे. आणि या नवरात्रामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची, आई भगवतीची, अतिउच्च कोटीची आणि देवीला प्रिय असणारी अशी सर्वात महत्त्वाची सेवा करायची आहे, ती म्हणजेच दुर्गा सप्तशतीचा पाठ. या नवरात्रीमध्ये आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ हा जरूर करायचा आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की दुर्गा सप्तशतीचा पाठ या नवरात्रीमध्ये कसा करायचा आणि या नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे आपल्याला किती पाठ करायचे आहे याबद्दल मी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. हा दुर्गा सप्तशतीचा पाठ कोणी करायचा, पाठ कसा करायचा आणि या नवरात्रीत किती पाठ करायचे आणि हा पाठ वाचत असताना त्याचे नियम काय आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच बेल आयकॉन बटन हे सुद्धा प्रेस करायला विसरू नका. चला तर मग आता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण बघूया की या नवरात्रीमध्ये आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ हे का करायचे, त्याचे काय महत्त्व आहे. तर आपल्याला प्रत्येकालाच या सांसारिक जीवनामध्ये अनेक अडचणी या येत असतात. जसं की मुलामुलींचे विवाह न जमणं, नोकरीचं काही प्रॉब्लेम आहे, आर्थिक काही समस्या आहे किंवा संततीविषयी काही समस्या आहे. तर यासारख्या समस्या ज्या आहे आपल्या त्या दूर होण्यासाठी आपल्याला या नवरात्रीमध्ये दुर्गादेवीचे पाठे करायचे असतात. या पाठांचा आपल्याला अतिशय प्रभावी आणि खूप चांगला असा अनुभव येत असतो. आणि तसंच आपल्याकडनं वर्षभरामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा ही काही होत नाही, पण नवरात्रीच्या निमित्ताने आपण सर्वजण आपल्या कुलदेवीची सेवाही करत असतो आणि आपल्या ज्या काही अडचणी आहे यांचा संबंध थेट आपल्या कुलदेवतेच्या सेवेशी येत असतो. ज्याप्रमाणे आपण देवांची सेवा करतो, आपल्या गुरूंची सेवा करतो, त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या कुलदेवतेची आणि कुलदेवीचीही सुद्धा सेवा करायची असते. आणि या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीचे तत्व हे खूप मोठ्या प्रमाणात जागृत असते. त्यामुळे आपण जी काही सेवा करतो त्याचा आपल्याला खूप लाभ होतो आणि त्याचे फळ हे देवी माता आपल्याला नक्कीच देते. आणि नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पाठ करणं म्हणजेच ही देवी मातेची अत्यंत प्रभावी आणि अतिउच्च कोटीची अशी सेवा आहे. आणि या पाठ आपण केल्यामुळे देवी माता आपल्याला आशीर्वादही देत असते आणि आपल्याला ज्या काही अडचणी असतील त्या देवी मातेच्या कृपेने नक्कीच दूर होत असतात. आणि त्यामुळेच आपल्याला या दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठ हे या नवरात्रीमध्ये जरूर करायचे आहेत. हा दुर्गा सप्तशतीचा पाठ कोणी करावा, तर हा दुर्गा सप्तशतीचा पाठ स्त्री किंवा पुरुष करू शकतात. त्याबरोबरच विधवा स्त्री असेल तर तीसुद्धा करू शकते आणि कुमारिका तिची जर इच्छा असेल तर त्या कुमारिकेलासुद्धा हा दुर्गा सप्तशतीचा पाठ करता येतो. आणि आता नवरात्रीमध्ये किती पाठ करायचे, तर या नवरात्रीमध्ये आपल्या इच्छेनुसार आपण 1, 3, 5, 7, 9 याप्रमाणे विषम संख्येमध्ये पाठ करू शकतो. पण जर 14 पाठ या नवरात्रीमध्ये 9 दिवसांमध्ये आपण जर केले तर ते नवचंडी केल्याचे फळ हे आपल्याला मिळत असते. त्यामुळे जर शक्य होईल तर 14 पाठ या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये जरूर करा. आणि ज्यांना कोणाला नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये 9 दिवस पूर्ण मिळून एक पाठ करायचा आहे तर तो तसासुद्धा करू शकतात. तर हा एक पाठ 9 दिवसांमध्ये कसा करायचा, तर या ग्रंथाचे एकूण 13 अध्याय आहे आणि या ग्रंथाचे तुम्ही पहिल्या दिवशी 1 ते 2 अध्याय वाचू शकतात आणि दुसऱ्या दिवशी 3 ते 4 आणि तिसऱ्या दिवशी 5 ते 6 याप्रमाणे करत तुम्हाला या 9 दिवसांमध्ये या सप्तशती ग्रंथाचे 13 अध्याय वाचून एक पाठ पूर्ण करायचा आहे. नवरात्रीत 14 पाठ ही का करावे, तर या 14 पाठ केल्यामुळे आपल्या घरात जे काही वास्तुदोष असतात, ग्रहपीडा असतात, ग्रहदोष असतात ते निघून जातात आणि त्याबरोबरच आपल्याला नवचंडी केल्याचे पुण्य हे सुद्धा मिळत असते. आणि असं जर आपण नवचंडी करायला गेलं तर त्याला खर्चही खूप लागतो आणि त्यासोबतच 2 ते 3 दिवस हे सुद्धा लागतात. आणि ते जर आपण या नवरात्रीमध्ये 9 दिवसांमध्ये 14 पाठ हे जर केले तर नवचंडी केल्याचे पुण्यही आपल्याला मिळत असतं आणि नवचंडी केल्याचे पुण्य हे खूप अतिशय मोठ्या प्रमाणात असं असतं. या नवरात्रीमध्ये हे 14 पाठ कसे करायचे, तर तुम्हाला ज्याप्रमाणे वेळ मिळत असेल त्याप्रमाणे तुम्ही हे 14 पाठ करू शकतात. म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या 4 दिवसांमध्ये तुम्ही प्रत्येकी एका दिवसाला 2 पाठ करू शकतात. तर याप्रमाणे आपण 5 दिवस 2-2 पाठ जर केले तर 5 दिवसांमध्ये आपले 10 पाठ होतील आणि उरलेल्या 4 दिवसांमध्ये आपल्याला 1-1 पाठ हा करता येईल. नाहीतर तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही एका दिवसाला 3 पाठसुद्धा करू शकतात आणि शेवटच्या 2 दिवसांमध्ये प्रत्येकी 1 पाठ हा आपण करू शकतो. तर याप्रमाणे तुम्हाला जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे तुम्ही 14 पाठ हे या नवरात्रीमध्ये करायचे आहेत. आणि पाठ सुरू असताना जर आपल्याला मध्येच अडचण आली तर आपण आपलं वाचन हे थांबवायचं आणि नंतर आपला मासिक धर्म पूर्ण झाल्यानंतर आपले जितके पाठ
बाकी आहेत वाचायचे तिथून आपण पुन्हा कंटिन्यू हे पाठ सुरू करायचे आहे। आता आपण बघूया की या दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे आपल्याला वाचन कसे करायचे आहे। या ग्रंथामध्ये एकूण 13 अध्याय आहेत, तर आपल्याला नुसते 1 ते 13 अध्याय वाचायचे नाही आहेत। दुर्गा सप्तशतीचा एक पाठ म्हणजेच आपल्याला दिव्य कवचमपासून सुरुवात करायची आहे आणि त्यानंतर अर्गला स्तोत्रम, किलक स्तोत्रम आणि रात्री सुक्त हे आपल्याला वाचन करायचे आहे आणि त्यानंतर 1 ते 13 अध्याय जे आहेत ते आपल्याला वाचायचे आहे आणि त्यानंतर देवीचा जो नवरनो मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे याची एक माळ आपल्याला जपा करायचा आहे आणि त्यानंतर तंत्रोक्त देवी सूक्त, प्राधानिक रहस्य, वैकृतिक रहस्य आणि मूर्ती रहस्य हे आपल्याला वाचायचे आहे आणि त्यानंतर देव्यापराध क्षमापण स्तोत्र हे सुद्धा आपल्याला वाचायचं आहे। दुर्गा सप्तशतीचा पाठ करताना चुकून जर आपल्याकडनं काही चूक झाली तर त्याबद्दल देवीकडे आपल्याला क्षमा मागायची आहे। याप्रमाणे आपल्या सप्तशती या ग्रंथाचं वाचन पूर्ण झाल्यानंतर सिद्धकुंजिका स्तोत्राचे सुद्धा आपल्याला पाठ पूर्ण झाल्यानंतर वाचन हे जरूर करायचे आहे। तर याप्रमाणे आपण हे वाचन पूर्ण केल्यानंतर आपला एक पाठ हा दुर्गा सप्तशतीचा पूर्ण होतो। असे आपल्याला एकूण 14 पाठ या नवरात्रीमध्ये करायचे आहेत। तर आता या दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठ करताना त्याचे नियम काय आहेत हे आता आपण बघूया। दुर्गा सप्तशतीचे पाठ हे आपल्याला संकल्पयुक्तच करायचे आहे। सर्वात पहिल्या दिवशी आपण दुर्गा सप्तशती ग्रंथाचे किती पाठ करणार आहोत याबद्दल संकल्प करायचा आहे आणि त्यासोबतच जर तुमची कुठली इच्छा असेल तर ती इच्छा मनात धरून तुम्ही ती देवीजवळ बोलून त्याप्रमाणे सुद्धा संकल्प घेऊन दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पाठ करू शकतात। हे पाठ आपल्याला देवीसमोर बसूनच करायचे आहे आणि या पाठाचे वाचन करताना आपल्याला काळ्या रंगाचे कपडे हे घालायचे नाही आहेत। त्यासोबतच आपण जे आसन बसण्यासाठी घेणार आहोत ते सुद्धा आपल्याला काळ्या रंगाचं घ्यायचं नाही आहे। ज्या महिला किंवा कुमारिका जर या ग्रंथाचे पाठ करत असतील तर त्यांनी साडीच घालायची आहे। त्यासोबतच हातामध्ये 2-2 काचेच्या बांगड्या घालायच्या आहे आणि आपल्या कपाळाला टिकलीऐवजी कुंकू हे लावायचे आहे। आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो त्यामुळे आपल्याला डोक्यावर पदर घेऊनच हा पाठ करायचा आहे। दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ हा आपल्याला पाटावर ठेवूनच वाचन करायचा आहे। हातामध्ये घेऊन किंवा मांडीवर घेऊन आपल्याला या ग्रंथाचे वाचन करायचे नाही आहे। या ग्रंथासाठी एक पाट मांडायचा आहे आणि त्या पाटावर आपल्याला एक लाल रंगाचं कापड टाकायचं आहे आणि त्यावर हा ग्रंथ आपल्याला ठेवायचा आहे। हा ग्रंथ तुम्ही उचलून सुद्धा ठेवू शकतात, पण शक्य जर असेल तर हा ग्रंथ तुम्ही 9 दिवस तसाच राहू द्या, म्हणजेच ज्या जागेवर तुम्ही पहिल्या दिवसापासून ठेवला आहे तो त्याच जागेवर राहू द्या। त्याचप्रमाणे आपल्याला या 9 दिवसांमध्ये मांसाहार करायचा नाही आहे आणि त्यासोबतच ब्रह्मचर्याचे सुद्धा पालन या 9 दिवसांमध्ये करायचे आहे। आणि हा पाठ करत असताना उपवास केलाच पाहिजे का तर नाही, असं काही त्याची जरुरी नाही। तुम्हाला उपवास करायचा असेल तर करू शकतात, नाही केला तरीसुद्धा चालतो, पण जेवण केल्यानंतर हा पाठ वाचन करू नका। शक्य झाल्यास पहाटे पटकन उठून हा पाठ करण्याचा प्रयत्न करा, नाहीतर संध्याकाळी 6 पर्यंत जास्तीत जास्त 6 ते 7 वाजेच्या आधी तुम्हाला या सप्तशती ग्रंथाचा पाठ करायचा आहे। तर आता पाठ चालू असतानाच पाठाचे आपण जेव्हा वाचन करतो तेव्हा मध्येच उठले तर चालेल का? तर खूप काही अर्जंट आणि महत्त्वाचं असं जर काम असेल तर तुम्ही उठू शकता, पण शक्य होईल तितका तुम्ही प्रयत्न करा की तुम्ही एका बैठकीतच हा पाठ पूर्ण करा। या नवरात्रीच्या 9 दिवसात आपल्या घरात पाठाचे वाचन चालू असताना आपल्या घरामध्ये आपल्याला पूर्णपणे शांतताही पाळायची आहे। त्याचप्रमाणे हा पाठ तुम्ही जेवण करून झाल्यानंतर एखादा तास, अर्धा पाऊण तास झाला आहे तर तुम्ही त्यानंतर हा पाठ वाचू शकतात आणि नुकतंच जेवण झालं आहे आणि त्यानंतर तुम्ही लगेच पाठ वाचायला बसला आहात तर असं करू नका। आणि तुमच्या घरी घट असेल किंवा नसेल, त्याचबरोबर अखंड दिवा असेल किंवा नसेल तरीसुद्धा तुम्ही या ग्रंथाचा पाठ करू शकतात। तर याप्रमाणे तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितले आहे की आपण या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा करावा, 14 पाठ कसे करावे आणि आपल्याला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, त्याचे नियम काय आहेत याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली आहे। दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं ही आपल्या देवीची, कुलदेवीची अतिशय उच्च कोटीची आणि सगळ्यात प्रभावी अशी सेवा आहे। त्यामुळे या नवरात्रीची ही संधी तुम्ही पाठ करण्याची सोडू नका। शक्य होतील तितके जास्तीत जास्त सेवा करण्याचा आणि पाठ करण्याचा प्रयत्न हा तुम्ही नक्की करा। आणि आता या छोट्याशा माहितीसोबत आपला आजचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।